आषाढी एकादशी निमित्त होणारा पालखी सोहळा हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच भारतातून असंख्य वारकरी येत असतात। या पांडुरंगाची भक्ती अपार आहे, म्हणून आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाला भेटण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळा होत असतो। यावर्षी अत्यंत उत्साहाने सुरू आहे। पांडुरंगाचे दर्शन मिळावे यासाठी गावागावातून नवीन राज्यातून वारकरी येत असतात। पहावा विठ्ठल, देखावा विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी अशा जयघोषामध्ये माऊलींची पालखी तसेच त्र्यंबकराजांची पालखी व तुकाराम महाराजांची पालखी अशा हजारो पालख्या आज पंढरपूरकडे गमन करत आहेत। परंतु या पालख्यांमधून पांडुरंगाकडे जाणारे वारकरी यांची सेवा करण्याचे भाग्य विविध संघटना करत असतात। परंतु शासनाच्या जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा अत्यंत प्रामाणिक आणि जबाबदारीने वारकऱ्यांना पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे। तसेच प्रवासामध्ये कुठलीही प्रकारची आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास वैद्यकीय पथक तात्काळ त्यांना सुविधा पुरवते। पांडुरंगाची सेवा या वारकऱ्यांच्या माध्यमातून करताना दिसत आहे। नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज या पालखी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर व हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त यांचे सोबत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद साळुंके, डॉक्टर सुभाष सोनोने, डॉक्टर वैभव घुम, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन जाधव, आरोग्य सहाय्यक संजय संवत्सरकर, अरुण नवरे, औषध निर्मलाधिकारी प्रशांत भडांगे, अभिजित रहाटळ, नितीन पाटील, आरोग्यसेवक सुचित्रा चौधरी, भारती मोरे, रवींद्र पाटील, श्याम चव्हाण, वाहन चालक अविनाश भोसले, राहुल शिरसाट, राजू पानसरे, BA रदळकर इत्यादींनी वारकरी संप्रदायाची आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा देण्याची योगदान प्रामाणिक करत आहे।